नमस्कार मंडळी. तर आता उन्हाळा खूप वाढला आणि फ्रीजमध्ये मला ताक दिसत आहे. मला ताकाचा मोह आवरला नाही. मग मी काळं मीठ घालून थोडंसं पटकन ताक पिऊन घेतलं. तर इथे आपली वाटाण्याची उसळ फोडणीला घातलेली होती आणि मी ताक पिले म्हणून माझ्या वागणीबाईला पण ताक हवं झालं. ती बोलली आई मला पण थोडंसं ताक दे. मग तिला ताक दिलं. इथे आपली समोसाची तयारी झालेली. बटाटे लावलेले होते कुकरमध्ये आणि मेन कसरत असतं म्हणजे पीठ मळणं. समोसे लोकांना महाग वाटतात पण ह्याच्या मागे खूप कष्ट असतात. समोशाचं पीठ आपल्याला घट्ट मळावं लागतं आणि हे काम जास्त पीठ मळण्याचं काम नितीनच करतो, कारण आम्हाला ते काम नाही जमत. तर त्याने आम्हाला पीठ मळून दिलं. पीठ मळणं खरंच मेहनतीचं काम आहे, कारण तो पीठ मळताना खूप दमतो मध्ये मध्ये. तर इथे लिंबाचं सरबत चाललेलं होतं. काय साखर घातलीस? काय पाहिजे? साखर तिच्या चवीप्रमाणे ती साखर मीठ प्रमाण कमी जास्त करत होती. तर थोडी साखर कमी झालेली म्हणून तिने साखर परत घातली. मीठ घालत होती. तर तिचे खेळ हे चाललेलेच होते, पण तिने सरबत खरंच खूप छान केलेलं. तर चला, असा होता हा आपला वागूचा आमच्या सरबताचा व्लॉग. तर भेटूया नवीन व्लॉगमध्ये.